अरे यांचे रोबोट तर खरंच खूप कमाल आहेत. आपण यांचा वापर करून हवं ते करू शकतो आणि कोणाला आपला संशय सुद्धा येणार नाही. ओहो हो हो हो, आहा हा 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 हा, ओहो हो हो हो, आहा हा 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 हा, ओहो हो हो हो, आहा हा 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 हा, ओहो. ए देव, हे काय केलंस रे तू? मी गाऊन दाखवतो. आहा हा 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 हा, आहा हा 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 हा. अरे मी गाणं गात नाहीये. अरे मी म्हणत होतो की इकडे ये, मला तुझ्याशी जमीन हवी आहे. अरे जमीन वमीन नाही रे, जरुरी गोष्ट सांगायची आहे. ते आरशा समोर विद्यार्थी करतात ना, ते उभे राहतात. काय असतं ते, काय करतात? हा, तू समोर येऊन बोलला. मी एका जागी उभा राहू शकत नाही. रेडी 1 2 3. लक्ष देऊन ऐक. ते म्हणतात ना, ते करायचंय मला. अरे ते जे काही लोक लपून छपून करतात, काही खुलेआम करतात, ते करायचंय. काय बोलणी करायची आहे मला. तुझ्या डोक्याचं झाकण अरे उघडून आलोय ऐक. ना. अजून किती जवळ येऊ सांग. अरे एवढं? जवळ यायला नाही सांगत आहे रे मी. अरे आपण करणार होतो ना. अरे असं तसं तो सरळ उभा असतो, पण डावी उजवीकडे झुलायला लागला तर म्हणतात ना, देव विदेशात प्रत्येक ठिकाणी म्हणतात. अरे काय आठवलं मिनार, झुलता मिनार. अरे एका जागी थांब रे. आजपासून जे मी सांगेन तेच होईल. आपण जाणार आहोत. दार्जिलिंगला जाणार आहेस. माझी फेवरेट जागा आहे. तिथे माझ्या काकाच्या भावाची मुलगी सांची राहते रे. अरे सांचीच्या भावा, दार्जिलिंगला नाही रे, दादाच्या तिथे जायचं आहे. काय म्हणतात ते असतं ना, भलं मोठं, खूप मोठं असतं रे. आठवलं बंगला, दादाच्या बंगल्यात जायचंय. अरे परत कशाला? मी खूप बोर झालोय जानी. ते आपल्या सोबत काम करायला तयार नाहीये. आज तयार होईल. जा पटकन. ते हो ते ना ते, अरे ते काय म्हणतात ते, पटकन लग्नासाठी जे होतात ना, बाहेर जायचं असेल तर होतात. त्याला काय म्हणतात रे? ओहू का? ओके. अरे काय, मी पोहायला सांगत नाहीये. ते होतात ना तयार. हा तयार हो, बाहेर पड. मी टँक काढतो आहे. शाबास जानी. तोडून टाक पूर्ण बंगला. आता काय झालं जानी? अरे बुद्धू, हा बंगला तोडून टाकला तर जमिनीवर ते करणार काय जे ते करतात ना. काय खणतात, मग पाणी टाकतात. अरे हा, शेती करायची. तू बरोबर बोलतोयस. तू मला गाईड करत जा. मी प्रेम पुजाऱ्यासारखं तुझं ऐकत जाईन. अरे हा देव कुठे गेला रे? अरे तिथे काय करतो आहेस? अरे इकडे ये. अरे काय करू मी याच? ए दादा, अरे जानी मला वाच. अरे हलणं डुलणं बंद कर. खाली वाक आणि निघ. तुम्ही लोक परत आलात. आज नाही सोडणार आम्ही. अरे मी तुला ध अरे काय म्हणतात ते? धर्मेंद्र म्हणतोयस? काय नाही रे. धन देतोयस? हे तर मी स्वतःच करू शकतो. दादाला धमकी दे. अरे गाढवा, तेच तर देत होतो. दादा आमच्यासाठी काम कर, नाहीतर तुझी प्रयोगशाळा आणि तुझा बंगला दोन्ही तोडून टाकू. अरे मी तुमच्यासाठी काम नाही करणार. मग हे घे. जॉनी मला वाचव. कॉपी कॅट. दादा,
अरे मला घाबरून बहुतेक पळून गेले आहेत. देव, जॉनी, मार याला. जॉनी. अरे मला मारायचं नव्हतं रे गाढवा, याला मारायचं होतं. जॉनी, जॉनी, यस पापा. आर यू ओके? नो पापा. डॅड, आज तर वाचलास. पुढच्या वेळी आम्ही पूर्ण तयारीने येऊ. तुला एक तर आमच्यासाठी काम करावं लागेल किंवा आम्ही तुझी वाट लावून टाकू. जॉनी, चल आता आपण जाऊया. नंतर पूर्ण तयारीने येऊया. हम्म. तर ही होती माझी कहाणी. ते दोघे खूप खतरनाक आहेत. त्यांनी खूप वेळा आमच्यावर हल्ला केलाय. दरवेळी ते माझा एकतरी रोबोट चोरून घेऊन जातात रे. तुम्ही त्यांना एकदा स्पष्टच सांगून टाका की तुम्ही त्यांच्यासाठी काम करणार नाही. अरे कितीतरी वेळा सांगितलंय, लिहून सुद्धा दिलं आहे मी, ते ऐकतच नाहीत. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही काही दिवस इथेच आहोत. जर त्यांनी हल्ला केलाच ना तर आम्ही त्यांना जबरदस्त धडा शिकवू. हा, थँक्यू. हो, त्यांनी हल्ला केला तर लगेच आम्हाला फोन करा. चला आता खूप रात्र झालीये, आपण फार्म हाऊसला परत गेले पाहिजे. हो बाबा, हे बाकी तू एकदम बरोबर बोललास काय. आता आम्ही फार्म हाऊस वरती जातो. काही प्रॉब्लेम झाला तर आम्हाला लगेच फोन करा. हे खूपच शूर पोके आहेत. आता मी बघतो देव आणि जानी माझं काय वाकडं करतात. देव आणि जानी, आम्ही पाजणार आहोत तुम्हाला थंड पाणी. अरे खा. अच्छा, तुला सुद्धा भूक लागली आहे. काय झालं? कलिंगड आवडलं नाही का? अरे ते 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 टोचला म्हणून किंचाळत होतो. ते आहे ना ते टोकेरी, काय म्हणतात, खिळा. नाही नाही, फोर्क फोर्क. आठवलं बाबा एकदाच. सर, हा घ्या तुमचा ज्यूस. एन्जॉय. जॉनी, हे दादाचे रोबोट खूप उपयोगी आहेत. चल उद्या जाऊया आणि एखादा रोबोट अजून घेऊन येऊया. दादाला त्रास देऊन खूप दिवस झाले आहेत. आपण उद्या जाऊया. हो हो, नक्की जाऊया. हा बघ माझा वजीर. ओहो, आता दाखवतो तुम्हाला माझ्या मेंदूची कमाल. ही घ्या माझी पुढची चाल. या टाळी. आंबे पडून पडून खराब झाले, कोणीच खाल्ले नाहीत. अरे आंबे खराब झाले, तुम्ही सांगितलं का नाही? आंबे मला खूप आवडतात. हो बाबा, आंबे सडत होते तर मला सांगायला होतं ना. बरोबर आहे, का सांगितलं नाहीस? अरे खरंच आंबे खराब झालेले नाहीयेत. इथे आधी तू ठरव, आंबे सडले आहेत की नाही सडले आहेत. आंबे खराब होणं काही नॉर्मल गोष्ट नाहीये. आंबा खूप खास फळ आहे. आंबा फळांचा राजा असतो. अहो, पण मुळात आपल्याकडे आंबेच नाहीयेत. हो बाबा, काय पलटी मारताय खन्ना साहेब. एकदा म्हणतात सडलेत, नंतर म्हणतात सडलेले नाहीयेत, आता म्हणताय आंबे कधी नव्हतेच. हे हे. अरे गुरु, आंबे नव्हते, शेर होता. म्हणजे त्या वाघाने आंबे खाऊन टाकले? वाघ आंबे खात नाहीत. हा? हो. अरे अकलेच्या कांद्या, खन्ना सर शेर ऐकवत होते, कळलं काय? हो गुरु, अगदी बरोबर बोललास. मग ऐका रे. हो बाबा, अशरफ अशरफ. अरे गुरु, अशरफ अशरफ नाही, इर्षाद इर्षाद असं म्हणतात. अरे आम्ही इर्षाद म्हटलं नाही तर तुम्ही शेर ऐकवणार नाही का? हो ना, जर तुम्ही पकवणारच आहात तर भाईने अशरफ म्हटलं काय किंवा अफजल काय, काय फरक पडतो? तुम्ही बिंदास ठोकून द्या तुमचा तो बकवास शेर.
आंबे कोणीच खाल्ले नाहीत, राहिले तसेच घरात. बराच वेळ झालाय, अजून हनीबनी का नाही आले परत? हो गावकऱ्यांनो, हे स्वतः आलेत, आम्ही त्यांना घेऊन आलेलो नाही आहोत. काय झालं? तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? अरे दादा भेटले होते, त्यांच्या हिराने खबर दिली आहे की आज देव आणि जानी त्यांच्या घरावर हल्ला करणार आहेत. हो मग, अरे मग काय, आपण दादांना वचन दिलंय, आपण त्यांना काही होऊ देणार नाही. पण भाई, आपण इथे वेकेशन वर आलोय की रेस्क्यू मिशन वर? आपण काय या लफड्यात पडतोय? हो बाबा, आता मित्रांनी वचन दिलंय तर पाळावं तर लागेलच ना. मग चला दादांच्या कॅसलवर. दादा, आम्ही तुमची मदत करायला आलोय. या लढाईत आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. अरे ते त्यांची गँग घेऊन येणार आहेत आणि मी बनवलेले राक्षस आणि वाघ सुद्धा घेऊन येतील. ते बघा, मला वाटतं ते लोक आले. मला सांगा दादा, हे लोक राक्षस आणि वाघ नाही तर अख्खा रणगाडा घेऊन येत आहेत. आता काय कराल? अरे तू घाबरतोस कशाला? आपण आहोत ना. इथे ये आणि तुझ्या डोळ्यांच्या दुर्बिणीने बघ, ते लोक खूप शक्तिशाली आहेत. छोटा असेल तर त्रास देऊ नका आणि मोठा असेल तर घाबरू नका, कळलं काय? शेवटची वॉर्निंग देतो आहे, इथून चालते व्हा, पटकन इथून चालते व्हा. हेच मी पण तुला सांगतोय, तुम्ही परत जा. अच्छा मित्रांनो, रो रो. आपण दोघं सुद्धा रडणार आहोत की फक्त यांनाच रडायचं अरे तुला आहे? कसं समजाव रे, रडायचं नाहीये, रोबोट्स वर हल्ला करा. इथे ये. किती हँडसम आहेस तू. थँक्यू हँडसम तर आहेसच, सोबत फिट सुद्धा आहेस. माझ्या डोळ्यांच्या कॅमेऱ्याने काढलेला तुझा फोटो माझ्या मेंदूच्या फ्रेम मध्ये फिट झालाय. आता खऱ्या कॅमेऱ्याने फोटो काढूया. इथे ये, थोडा बाजूला हो, अजून थोडस, अजून थोडं. आता आंघोळ करायला तयार राहा. अरे यांना सोडा, त्यांना मारा, त्यांना मारा. मी तुला मारीन. लेफ्ट पंच, राईट पंच. तू
बाजूला पंच मार. हात हलेल तेव्हा बरोबर लागेल. गुड आयडिया. अरे वा, ही तर कमाल झाली. कमाल झाली. आ. आता माझा पंच खा गुरु. अरे हनी, तू उगाच यांना आयडिया देऊ नकोस. नाव काय आहे तुझं? किती सुंदर नाव आहे. मैत्री करशील माझ्याशी? हे घे गिफ्ट. हा. आहाहा. अरे दादा, कसे शाबास आहात? देव. सोड सोड. अरे सोड ना. एवढ्या मुश्किलीने हे सापडले होते, सोडायला का सांगितलंस? अरे गाढवा, मी म्हणत होतो सोड ना. हा सोडू नकोस. आता मी तुम्हाला पाण्याने आंघोळ घालतो. हारलो मी. आहाहा. वा वा. अरे पकडा सर्वांना. सर्वांना अटक करा. अरे पांडा साहेब, तुम्ही इकडे कसे काय आलात? लहान मुलांना पाळण्यात झोपवलं. मीच कॉल करून त्यांना इथे बोलवलं. त्या टाळी. इन्स्पेक्टर पांडा, तुम्ही डॉक्टर भालू आणि खन्ना सरांना सुद्धा साक्ष द्यायला सोबत घेऊन जा ना. हो बाबा, हे दोघच कशाला रे? भाई, हे दोघं गेले तरच आपली उरलेली सुट्टी मजेत जाईल ना. अरे थँक्यू. आता आम्ही सगळे मजेत राहू. फुल ऑन.